शिवम असोसिएट्स बहुकोटी ठेवी फसवणूक प्रकरणात तपास वेगाने सुरू असताना सीआयडीकडून आता कन्नड चित्रपट सृष्टीतील नामांकित अभिनेता अभिनेत्री यांनाही नोटीस बजावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सीआयडीची नोटीस मिळण्याची शक्यता असलेल्या कलाकारांमध्ये कन्नड चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता डॉली धनंजय, वशिष्ठ सिंह रागिनी आणि सप्तमी गौडा यांचा समावेश आहे. गेल्या 27 डिसेंबर रोजी बेळगावमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलेला कन्नड उत्सव हा कार्यक्रम आता सीआयडी तपासाचा केंद्रबिंदू ठरलाय. शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलन्नवर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तपासादरम्यान गुंतवणूकदारांकडून जमा करण्यात आलेल्या ठेवींच्या पैशाचा वापर या उत्सवासाठी करण्यात आला का याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. याच कारणामुळे कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांकडून माहिती घेण्यासाठी सीआयडी पुढे सरसावली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवम असोसिएट्स विरुद्ध हजारो कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप असून विविध जिल्हे आणि राज्यांमधील हजारो लोकांनी या संस्थेत गुंतवणूक केल्याचं तपासात उघड झालंय. ರಾಗಿನಿ ಇವರೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ರು ಸರ್. ಸ್ಪಾನ್ಸರ್ ಮಾಡಿದ್ದು ಶಿವಮ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಇಂದ ಅವ್ರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಅಮೌಂಟ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕರೆಸಿದ್ರು. ಬೆಳಗಾವಿ ಹಬ್ಬ ಅಂತ ಮಾಡಿದ್ರು. ಇವ್ರಿಗೆ ಏನಂತ ಹೇಳ್ದಲ್ಲ, ವಿ ಆರ್ ಸರ್ಚಿಂಗ್ ಫಾರ್ ದೋಸ್ ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ಸ್. ಅಂದರೆ ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ಆದರೆ ಅಷ್ಟೇ, ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ಆದರೆ ಕ್ಯಾಶ್ ಪ್ರೂಫ್ ಬೇಕಲ್ಲ ನಮಗೆ. ಈಗ ನೀವು ಹೇಳ್ತೀರಿ ಅವ್ರು ಫ್ರೀ ಆಗಲೂ ಕೂಡ ಬಂದಿರ್ಬೋದು, ಅವ್ರದ್ದು ಯಾವುದೋ ಮೂವಿ ಪ್ರಮೋಷನ್ಗೋಸ್ಕರ ಅಂತಲೂ ಬಂದಿರ್ಬೋದು. ವಿ ವರ್ಕ್ ಆನ್ ಪ್ರೂಫ್. ಯಾಕಂದರೆ ಕೋರ್ಟ್ ನಮಗೆ ನಾಳೆ ಅದನ್ನೇ ಕೇಳುತ್ತೆ. ನಾವು ಸೆನ್ಸೇಷನಲೈಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೋಗಿ ಅವರಿಗೆ ವಿತೌಟ್ ಎನಿ ಪ್ರೂಫ್ ಅವ್ರನ್ನ ಕರೆದು ತಂದು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಇಲ್ಲ. ವಿ ಡೋಂಟ್ ವರ್ಕ್ ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್. ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ, ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ಇಲ್ಲ, ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ನಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಡಿಸೆಂಬರ್ 27 ನಾವು ಇಲ್ಲೇ ಇದ್ವಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ನೋಡಲೇ ಇಲ್ಲ. ಸದ್ಯಕ್ಕೆ ನೀವು ಹೇಳಿದಾಗೆ ನಾ ಆಲ್ರೆಡಿ ಹೇಳಿದಾಗೆ ಸರ್ಚ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಥಿಂಗ್ ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್. ಈಗ at this moment I cannot say. ನಾವು ಒಂದಿಷ್ಟು ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. 10 ಲಕ್ಷಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಯಾರಿಗೆ ಹೋಗಿದೆ, 5 ಲಕ್ಷಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಯಾರಿಗೆ ಹೋಗಿದೆ, 1 ಲಕ್ಷಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಯಾರಿಗೆ ಹೋಗಿದೆ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಇಲ್ಲಿನವೇ ಅದನಲ್ರಿ, ಯಾಕೆ ಪುಣೆಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ? ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ಆಲ್ರೆಡಿ 11 ಹೈ ಎಂಡ್ ಕಾರ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಇದೆ. अवेला ಬೇರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇರೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇದೆ. गुंतवणूकदारांना जास्त व्याज व नफ्याचे आमिष दाखवून पैसे गोळा करण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही सीआयडी नोटीस बजावण्याची शक्यता असल्याने प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. कलाकार चौकशीसाठी हजर झाल्यानंतर आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು. ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.